श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक 1860 ते 1870. संत तुकोबांची अमृतवाणी अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग. जाय परते काय आणिला कंटाळा, बोला एक वेळा ऐसे तरी. का हो केली तुम्ही निष्ठुरता देवा, माने नाही सेवा करीतो ते. भाग्यवंता त्यासी सांगितल्या गोष्टी, ते नाही अदृष्टी आमची या. तुका म्हणे तुम्हापासून अंतर, न पडे नाही स्थिर बुद्धी माझी. अर्थ. देवा, तुम्ही माझा कंटाळा का धरला आहे? खरंच तुम्हाला माझा कंटाळा आला असेल तर तू इथून चालता हो, असे तरी एकदाचे सांगा. पण देवा, माझ्याविषयी इतकी निष्ठुरता का केली आहे? मी जी सेवा करतो ती तुम्हाला पटत नाही काय? जे भाग्यवान भक्त होते त्यांच्याशी तुम्ही गोड गोड बोलला व त्यांना उपदेश केला, पण माझ्या अदृष्टात ते सुख दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमची माझ्यावर कृपा होत नाही. याला कारण तुमच्याकडून माझ्यामध्ये अंतर पडले असे नाही, तर माझी बुद्धी स्थिर होत नाही. यात तुमचा तरी काय दोष आहे? अभंग. अनुभवे कळो येते पांडुरंगा, रुसावे ते का गा तुम्हावरी. अवरिता चित्त नावरी दुर्जन, घात करी मन माझे मज. अंतरी संसार भक्ती बाह्यत्कार, म्हणून अंतर तुझ्या पायी. तुका म्हणे काय करू नेने वर्म, आले तेसे कर्म सोसू पुढे. अर्थ. हे पांडुरंगा, आम्हाला तुमची प्राप्ती का होत नाही? आता हे मला चांगले अनुभवाने कळून आले आहे. उगाच तुमच्यावर आम्ही का रुसावे? माझे चित्त दुर्जन झाले आहे. त्याला कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी ते आवरत नाही, आणि माझे मनच माझा घात करण्याचा प्रयत्न करीत आहे. देवा, माझ्या अंतरंगामध्ये संसार आहे आणि वरवर फक्त मी बाह्य अंगाने भक्ती करतो असे दाखवतो आहे. म्हणूनच तुझ्या भक्तीमध्ये माझे अंतर पडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता मी तरी काय करू? मला तुझी भक्ती कशी करावे याचे वर्म काही कळत नाही. त्यामुळे आता जसे कर्म होईल तसे चांगले कर्म करू, आणि यापुढे त्याचे भोगही आम्ही सोसू. अभंग. तुझ करिता होते आणाचे आण, तारिले पाशान उदकी देवा. का नाही कैवार करू अंगीकार, माझा भाऊ भार जड झाला. चुकलासी म्हणो तरी जीवांचाही जीव, रीता नाही ठाव ओरो दिला. तुका म्हणे ऐसे काय सत्ताबळ, माझे परी कृपाळ आहात तुम्ही. अर्थ. देवा, तू सर्व शक्तिमान असल्यामुळे मनात आणले तर तुला एका वस्तूला दुसऱ्या वस्तूचे रूप किंवा त्यात वाटेल तसा बदल करता येणे शक्य आहे. म्हणून तर तू पाण्यावर दगड तारले. देवा, तू एवढा शक्तिमान असताना माझा कैवार का घेत नाहीस? माझा अंगीकार का करत नाहीस? ते सांग. तुला वाटेल ते करता येते, आणि माझेच तेवढे ओझे तुला फार जड झाले आहे काय? बरे, मला विसरलाच म्हणावे तर तू माझ्या जीवाचाही अधिष्ठानभूत जीव आहेस, आणि तुझी एवढी व्याप्ती आहे की जगातील कोणतेही ठिकाण तू आपल्या वाचून रिकामे ठेवले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही माझा अंगीकार केलाच पाहिजे. अशी सत्ता गाजवण्यासारखे माझ्याजवळ कोणते असे बळ आहे? पण तुम्ही कृपाळू आहात, त्यामुळे अंगीकार करालच, यात संशय नाही. अभंग. फळ देठीहून झडे, मग मागुते न जोडे. म्हणून तांतडी खोटी, कारण उचिताचे पोटी. पुढे चढे जरी हात, त्याग मागीला उचित. तुका म्हणे रणी, नये पाहो परतोनी. अर्थ. एकदा फळ देठापासून तुटले तर ते पुन्हा झाडाला जोडले जात नाही. त्यामुळे अध्यात्म करताना तातडी करणे हे चुकीचे आहे. कोणतेही योग्य कर्म करण्यासाठी पूर्ण विचार केल्यानंतरच ते योग्य कर्म जन्माला येते. जर पुढे चांगल्या प्रकारचा लाभ होत असेल व त्या लाभाकरता हात पुढे सरकत असेल तर मग मागे झालेल्या कनिष्ठ लाभाचा त्याग करणे उचित ठरते. म्हणजे एखाद्या साधनाचे आपल्याला पूर्णपणे ज्ञान झाले की मग त्याला सोडून पुढील साधनाकडे सरकावे.
तुकाराम महाराज म्हणतात, रणांगणामध्ये युद्ध करण्यासाठी युद्धा गेला तर त्याने मागे वळून पाहू नये. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये आपण आलो की पुन्हा मागे केलेली साधने पाहू नये, तर अध्यात्मामध्ये नवीन साधने प्राप्त करून घ्यावे. यामुळे आपला फायदा होईल. अभंग. अंगी देखोनिया सती अंगी रोमांच उठती, हातो नवे उपदेश सुख अंतरी उल्हास, वित्त गोताकडे चित्त न घाली रडे, आठवणी एका उडी घाली म्हणे तुका. अर्थ. सतीसारखी खरी पतिव्रता स्त्री आपल्या पतीची चिता अग्नी पाहून आनंदित होते व तिच्या अंगावर त्या आनंदाने रोमांच उठतात. अशी निष्ठा, असे धैर्य केवळ उपदेश केल्याने प्राप्त होत नाही, तर त्यासाठी अंतःकरणातून सुख आणि उल्हास तयार झाला पाहिजे. ती सती जाणारी स्त्री आपले चित्त धनाकडे व गणगोताकडे जाऊ देत नाही आणि सती जाणार आहे म्हणून रडतही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ती सती जाणारी स्त्री केवळ आपल्या पतीची आठवण करून त्या चितेत उडी मारते. त्याप्रमाणेच भक्तानेही अध्यात्मामध्ये भगवंतासाठी असे प्रेम ठेवले पाहिजे. अभंग. फळपिके देठी निमित्त वारियाची भेटी, हातो अनुभव रोकडा कळो येतो खरा कुडा, तोडली या वळे वाया जाती काची फळे, तुका म्हणे मन ते सकळ कारण. अर्थ. पूर्णपणे पिकलेले फळ त्याला केवळ वाऱ्याची एक झुळूक लागली तर ते खाली पडते. हा अनुभव तर प्रत्यक्ष कोणीही पाहू शकेल आणि जो पाहिल त्यालाच त्याचा अनुभव येईल. आणि जर कच्चे फळ आपण बळाने तोडले तर ते वाया जाते. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे आपले मनही त्या फळाप्रमाणे आहे. ते परिपूर्ण झाले की परमार्थाची केवळ एक जरी झुळूक लागली तरी ते परमार्थामध्ये टपकन पडते आणि तेच आपण बळजबरीने ओढण्याचा प्रयत्न केला तर वाया जाते. म्हणूनच आपले मन सर्व कार्यसिद्धीस मुख्य कारण आहे. अभंग. हालवणी खुंट आधी करावा बळकट, मग तयाच्या आधारे करणे ते अवघेची बरे, सुखदुःख साहे हर्षोमर्षी भंगा नये, तुका म्हणे जीवी आधी मरोनी राहावे. अर्थ. ज्या खुंटाच्या आधारे आपल्याला काम करायचे आहे तो अगोदर हलवून पहावा आणि हलत असेल तर त्याला ठोकून ठोकून बळकट करावा. मग तो खुंट बळकट झाला तर त्यावर कार्य करणे चांगले होईल. त्या खुंटाप्रमाणेच आपले मन आहे. ते मन इतके बळकट असावे, एखाद्या सुखापासून होणारा आनंद आणि दुःख झाल्यावर होणारा क्रोध यांनी आपले मन भंग पावले नाही पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, असेच आपले मन बळकट झाले तर आपण जीवदशेने आधी मरून जावे, मग या जगामध्ये ब्रह्मरूपानेच राहावे. अभंग. धावे माते सोयी बाळन विचारिता काही, मग त्याचे जाणे निके अंग ओढवी कौतुके, नेने सर्प दोरी अगी भलते हाती धरी, ताविने ते नेने आणिक काही तुका म्हणे. अर्थ. लहान बाळ ज्याप्रमाणे इकडे तिकडे पळते त्याच्यासोबत आई आहे हे जाणून आणि बाकी कसलाही विचार न करता चोहोकडे धाव घेते आणि मग त्याची आई देखील त्याच्यासाठी काय योग्य आहे ते पाहते आणि त्याने केलेल्या लहान अंग चाळ्यांचे आणि तोंड वेडावण्याचे देखील कौतुक करते. तसेच असे हा लहानगा सर्प आणि दोरी ह्यातला फरक न कळल्यामुळे ते हाती धरण्याचा प्रयत्न करतो. इतकेच काय, परंतु आगीला देखील मुठीत घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु ह्या सर्वातून आई त्याचा पदोपदी सांभाळ करते, त्याला वाढवते. तुकाराम महाराज म्हणतात, कारण एका आपल्या आईशिवाय त्याला इतर काहीही कळत नसते. तो आई व्यतिरिक्त इतर काहीही जाणत नाही. हे पांडुरंगा, तुम्ही देखील माझा असाच अंगीकार करा, कारण आता मी तुमच्याशिवाय इतर काहीही जाणत नाही. एवढेच काय, स्वतःची काळजी घेणे देखील मला आता अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे तुम्हीच काय तो माझा आता योग्य तो सांभाळ करा. अभंग. भोग द्यावे देवा
त्याग भोगीच बरवा, आपण व्हावे एकीकडे, देव कळे वरी जोडे, योजे यथा काळे उत्तम पाला कंदमुळे, वंचकासी दोष तुका म्हणी मिथ्या सोस. अर्थ, कोणतेही भोग प्रथम देवाला समर्पण करावेत, नंतर आपण भोगावेत, म्हणजे त्या भोगातच उत्तम रीतीने त्याग घडतो. आपण त्या भोगापासून अलिप्त राहावे आणि देवाला त्याचा भोगता करावे, म्हणजे या देहातच देवाची प्राप्ती होते. ज्या ऋतूमध्ये जी कंदमुळे आणि जो पाला आपल्याला मिळत असेल ते सर्व उत्तम मानून त्याचा देवाला समर्पण करण्याकडे विनियोग करावा. तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य देवाला समर्पण न करता भोग भोगतो तो वंचक असून त्याला पाप लागते, म्हणून त्याचा देवाला समर्पण न करण्याचा आग्रह वाईट आहे. अभंग. पायाच्या प्रसादे काही बोलीला विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूती युक्ती, नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेची पोसणी जन्मोजन्मी तुका म्हणे. अर्थ, संत हो, तुमच्या पायांच्या कृपेने मी जे काही लाडीवाळपणाने बोललो आहे याबद्दल तुम्ही संतांनी मला क्षमा करावी. मी जे काही बोललो त्यात माझ्या अंगचा शहाणपणा नाही, तर तो तुमचा आहे. हा माझा उपदेश नसून तुमच्यापासून जे काही ऐकले तेच उचिष्ट शब्द मी कसे तरी बडबडलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संत हो, मी जन्मोजन्मी तुमच्या कृपेचे पोसले जाणारे मूल आहे.